आता इथे होणार आहे एका उपोषणाची समाप्ती आणि यातून आपल्या हास्याच्या मागण्या पूर्ण होणार हे मात्र नक्की. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल हास्यवीर. 5 4 3 2 1. झाले बुवा 21 दिवस पूर्ण एकदाची. दादानू अभिनंदन अभिनंदन. कच्च्याला काय कच्च्याला. उठा उठा उठा. सावकाश सावकाश सावकाश. अहो उपोषणाचे 21 दिवस पूर्ण झाले. बरोबर या टायमाला 21 दिवसापूर्वी तुम्ही इथं उपोषणाला बसला होता. आणि विशेष म्हणजे काय आहे, कल्लीला पण नाही कधी 21 दिवस झाली ती. बरोबर. तुम्हाला नाही कळलंय, मना कळलंय रे. या भुकेने एक एक मिनिट मना 21 दिवसासारखं वाटतात. अरण्या तू कशाला काळजी करतोस. अरे थोडासा अजून धीर धर. हा मग अरे त्या आपल्या मालकाची ती सेक्रेटरी नाही काय, फटाकडी रे ती, अशी तुडुक 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 चालती ती. मोऱ्यांनू ती सेक्रेटरी फटाकडी. अहो एखादी बाई ना ठुमकत ठुमकत चालते. तुडुक तुडुक कोण चालतं. डोले फुटले आहेत तुमचे. तुझे डोले फुटले काय चालताना कधी बघितलेस काय. काय घबरा. माझा ठरलाय काय माझा ठरलाय ती कधी येईल आणि सांगेल तुमच्या मागण्या पूर्ण झालेली आहे. माझा आता ठरलेला आहे. काय ती आली तर नोकरीच्या शेवटच्या दिवशी सांगायचा माझ्यावर जेवायला येणार काय. अरे लागली तर लागली लॉटरी, त्याच्यात काय आहे. मोरेनू अगरबत्तीने दिवा पेटतो काय कधी. कशाला एवढं करता पाहिजे. ठरलंय ते करूया. निघूया चला. कुठं निघूया. कुठे काय चाललंय. कजमन विसरला काय. यांच्या पोराचा बर्थडे आहे. वहिनी बोलल्या घरी येऊन केक खावा. केक खाऊन येतात. होय होय. आणि बासुंदी पुरीचा बेत आहे, ते जाताना घेऊन जायला लागेल. बरोबर. अरे पण नको रे. आरण्याला टाकून जायचं म्हणजे कसं जीवावर येतं ना. मला जावं लागणार यार. जावं लागणार आहे. त्यांचं उपोषण आहे. आपण जाऊन पटकन येऊया. चला. हा काय करू माहितीये काय, 2 थेंब टाकूया तिथं याच्या नावात. मेलाय वाचारांनो, मेलाय मी 2 थेंब टाकायला. एकट्यासाठी मी इकडे बसलोय, आपल्या सगळ्यांसाठी बसलो नाही रे वाचारांनो. तुम्ही तिकडे केक जाऊन खाणार, बासुंदी खाणार, पुरी खाणार वाचारांनो. तुम्ही एवढं उपाशी आहे ना रे वाचारांनो. आपल्या सगळ्यांना पद्मावती पाहिजे ना. काय हवं. पद्मावती नाही, पदोन्नती. ही कोण आहे. पदोन्नती म्हणजे प्रमोशन. हा कळत नसेल तर करून देतो याच्यावर. अरे मग बचारून तसं लिवा ना इकडे. एक तर काय खाल्ले नाही मला सुचत नाही ना. बरोबर बरोबर आहे. बरोबर नाही. हो तुमचं दुःख आम्हाला कळतं आहे, पण तुम्ही आमच्यासाठी जे करता आहे ते आम्हाला कोणाला जमणार नाही आहे. उपोषण केला पाहिजे तुम्ही. उपोषण आमच्यासाठी. बरोबर झाले बचाऱ्यांनो. मला कळलं नाही 21 दिवस एवढे लांबेल म्हणून. आली आली फटाकडे. हॅलो ही फटाकडी. सॉरी. काय नाही, वाट वाकडी आहे असं म्हणत होते. तर तुम्ही सरळ कशा आलात. वाट वाकडी. अरुण काका गुड न्यूज आहे. तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. उपोषण सक्सेसफुल. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. जिंदाबाद जिंदाबाद. अरुण कदम जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. अरुण कदम जिंदाबाद. हमारा नेता कैसा हो. अरुण कदम जैसा हो. नीम का पत्ता कड़वा है. अरुण कदम बढ़िया है बढ़िया है बढ़िया है. वा वा वा. अरुण काका आणि तुम्ही सगळ्यांचे प्रमोशन लेटर तयार करायला घेतले. वा वा वा. अरण्या जिंकलास रे जिंकलास. आता तुझ्या मुलं आम्हाला सगळ्यांना प्रमोशन मिळालेलं आहे रे. बरोबर बरोबर. मी काय बोलतोय आता झाले ना, मला द्या ना काहीतरी. अरे मागवलंय सगळं. अबीर गुलाल फटाके सगळं मागवलेलं आहे. मी काय बोलतो काहीतरी खायला प्यायला मागवा ना. अरुण काका ज्यूस मागवलाय. बने ज्यूस घेऊन येत असेल मी स्वतःच्या हाताने तुम्हाला ज्यूस पाजणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही हवंय ना तुम्ही सगळं मागवणार आहे. मला क्रीम रोल पाहिजे. क्रीम रोल. वा वा. मी लई दिवस झाले मी क्रीम रोल बघितला नाही. मला समोसा पण खायचा. समोसा मी सांगते बनेला. बने लांब आहे वाटतं. बने आला. थँक्यू.
थँक्यू. अरुण काकांसाठी 8-9 प्लेट समोसे आण. लगेच कुठे पितोस? अरे वचन पिवते थोडेसे. ऐकून घे माझा. थांब जरा थांब. हो ऐक. मालकाच्या माणसाला आणून द्यायला नाही. मालकाचा डाव असेल तुला उडवायचा मग काय करायचा? नाही बरोबर आहे बरोबर आहे. कसं आहे कदमानू, तुमच्यामुळे आम्हाला प्रमोशन मिळालेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्याचं मूल तुम्ही आहे. त्यांनी मूल उपटण्याचा प्रयत्न केला तर बरोबर आहे. अरे याच्यात विष असू शकता. अरे नाही असं होत. अरे एका घोटात मरशील माहितीये. लफरा. तसा तुला मी जाऊन देणार नाही. मी आधी टेस्ट करतो विष आहे काय बघतो. नाही तर उगा मरून जायचा बाकी काही नाही. नाही विष नाही. नाही नाही, नाही बघू दे, थांबा इकडे. नाही, नाही. तुमच्या ना वरच्या ओटाचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला कळत नाही विष विष. मी इथला इथला हाय हाय है ना? ज्यूस आहे ज्यूस ज्यूस आहे? तुमचा ना किती अविश्वास दाखवता. इथे द्या 1 मिनिट. हे घ्या आता प्या. अरे काय नाही. हाय त्याच्यामध्ये काय वाचा रे? काय घ्या? अरे 4 थेंब उरले आता ते काय अत्तर म्हणून चिंपडू अंगराव. सॉरी. मी अरुण मामा तुम्ही शांत व्हा. मी मागवते अजून परत एक मागवते. बने ये. मी अजून एक मागवते. तुम्ही शांत व्हा. टेन्शन. मी सगळं मागवणार. अजून एक ग्लास ज्यूस घेऊन या. जा पटकन जा. हे घ्या. अये येड्या. अय्या, हळू. सावकाश. येड्यास काय? समोसा काय खातोस? अरे परत त्या मालकाच्या माणसानं आणून द्यायला नाही समोसा. त्याचा डाव असला उडवायचा मग काय करशील? काय काय सांगता येतोय का? तो ह्याला एक दे. म्हणलं मी दे. टेस्ट करून बघते. म्हणलं दे ना. मग? अरे वसरनू हा? माझ्यासाठी मागवले ना हा समोसा. हो. मग मना खाऊ देणार रे. मी काय म्हणतो ह्याच्या समोर बरं दिसत नाही नाही? आणि जरा बरोबर आहे. कोपऱ्यात जाऊन खाऊया आपण. चला, जाऊया. तुम्ही त्या कोपऱ्यात जा, आम्ही ह्या कोपऱ्यात जातो. तर इकडे. एकाच कोपऱ्यात सगळी माणसं नको ना. या इकडे या. त्या फ्रेम मध्ये बसत नाही ना. अरे वसरनू माझ्या समोर नाही म्हणजे इकडे तिकडे पण नाही ना वसरनू. पूजा पूजा. अरे मी हा समोसा नाही कदम महत्वाचा आहे मला. ऐका ना. हा थोडी गोड चटणी असते ना तर छान लागलं असतं समोसा. तुम्हाला गोड चटणी हवी? हो. अरे जरा गोड चटणी आंध्र जाऊन. तिच्यात घालून फिरतो मी. मग समोसा आलाय मी. तू वसरन चटणी मागताय मला. मी काय बोलतो? दादा नु भडकताय कशाला? चटणी मागली, किंडी नाही मागितलेली. मला समोसा द्या ना रे. ऐकून घ्या. समोसा कसा खाल? हो उपोषण समोशाने सोडायचं नसता. बरोबर आहे. ते लिक्विड बरोबर आहे. दादानू काय असतं, जेव्हा आपण उपोषण करतो ना तेव्हा पोट कोरडं पडतं. तर जठर असतं ना आतलं, त्याला काहीतरी ओलं ओलं पाहिजे असतं, म्हणून ते सगळं बसलेलं असतं. त्यामुळे लिक्विडनं सोडायचं असतं सगळं. अरे पण जठर माझ्या कानात येऊन सांगते वसाऱ्या काहीतरी हात पचकन घालले तर मरशील. नाही नाही हो कदमानू, उगा रीतीबाई थोडक्या वेळ मोडू नका. हे बघा काय आहे, रीतीबाई आपण पाहूया. समजलाय तुम्हाला? हा हत्ती गेलेला आहे, शेपूट राहिलेला आहे. हा पण वसाऱ्यानं थोडस खातो ना. मी काय बोलतो, मी आहे ना याच्या आत असं बसून खाऊ थोडस. कळेल कुणाला नाही कळणार रे. नाही घालणार. माझं घालत काय करायची मला सांग. उगाच आपला हत्ती गेला आणि शेपूट राहिलाय. अरे त्या वाचायला मला हत्ती शेपूट पण घेऊन जाणार. नुसतं कशाला घेतो? एक मिनिट. सरांचा फोन आला. 1 मिनिट. कळतच नाही. हो ना. हॅलो. हा सर बोला ना. हो हो. अय्या बरं. हो का? बरं. नाही. बरं. बरं काय ते आम्हाला पण सांग ना. काय ते डिस्कशन होत ते आम्हाला सांग ना. बरं. सॉरी मी तुम्ही खूप नशिबान आहात सर. स्वतः येत आहे ज्यूस पाजायला तुम्हाला. हो 2 मिनिटात येत असतील. मी काय बोलतो, ते येईपर्यंत एक पचकन समोसा खातो. मग ते आल्यावर दुसरं खाऊया ना. अहो कदमानू, सरांना कसं वाटेल? नाही तर काय? हत्ती गेलेला आणि शेपूट राहिलेला. अरे त्या हाताला बोल शेपूट घेऊन जावा हा माणूस ना सुचलं नाही की पडतो आहे. सर अरे समोसे खायला सुरुवात केली तुम्ही? नाही सर. मग उपोषण सुटलं. माझं काय काम? मेन माणूस इकडे आहे, ज्याने उपोषण केले ते अजून त्याचं नाही सुटलंय. मला काहीतरी द्या खायला. मग हे का समोसे खातायत? सर ते थंड झाले होते ना, मग त्यांना देणं बरं नाही वाटत ना म्हणून. बर. कदम मामा बघितलं, तुमच्यावर गाणं पण लिहिलंय त्यांनी. शहाणपणा करू नका. कदम मामा
खरं तर तुमचं असं कौतुक नाही केलं पाहिजे बा. काय आहे, पण या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी तुम्ही 21 दिवस उपाशी राहिले. झाली आता चूक, काय करता. तुमच्या हिमतीला तोड नाहीये, पण आता प्रमोशन दिलेलं आहे तर ज्यूस प्या, उपोषण सोडा. आता बने कुठे बने? बने ये ये उपोषण सोडा एकदाच. या ज्यूस प्या. अरे एक मिनिट सर सर काय सर काय काय ते आपल्या सोशल मीडिया साईटवर टाकावं लागेल ना हे. आपण अरे, उपोषण सोडलंय, ते अरे. मागण्या पूर्ण केल्या सगळं. आधीच करायला पाहिजे होते. मी काय नाही पेपरवाले मीडियावाले जे असतील ना त्यांना बोलवा. हे बघा असा ज्यूस पास्तानाचा फोटो आला पाहिजे पेपरात. प्रमोशनची न्यूज पण आली पाहिजे. हा? येस सर. सगळं करा ते. फोटो येणार सगळे दोन म्हणजे कदमांचा पण फोटो येणार ना? आपला पण येणार आपला पण येणार. सगळ्यांचे फोटो येणार. हॅलो प्रिया, ऐक ना. अगं ते आमच्या कंपनी समोर उपोषण सुरू होतं ना, ते थांबलंय आता. जरा पटकन येतेस का कव्हर करायला? कुठेस? फोर्टला? अयो 3 तास लागतील. फोर्टला काय करता वसारे? अरे फोर्टला काय वसारे? एवढे लांब जातात वसारे, गलत नाही तुला. एक काम कर, फास्ट ट्रेन पकड, पचकन 3 मिनिटाचं काय माहिती संपलं. ऐक लवकर ये म्हणजे. मी सांगते. हॅलो, सॉरी 21 दिवस उपोषण केलंय ना, ते चेकाळलेत खूप. सॉरी हा. ऐक ना, पटकन कुणीतरी असिस्टंट असेल पाठवून दे ना प्लीज प्लीज प्लीज. हां थँक्यू. येत आहेत पटकन येते? हो येते. बरं तो अरे समोसे खाताय का? ते बनायला सांगा एखादा समोसा मला. मला पण काय काय खायची वेळ चुकली ना तर माझी शुगर लो होते. मग मला सुधरत नाही काही. तर समोसा मग खाल्ला असता म्हणजे. एखादा दे समोसा मला. सुधरत नाही ना काही. काय अरे मी एकटाच खातोय, तुम्ही पण खा ना. नाही खा सर, बरं दिसत नाही तुमच्या समोर खाणं. काय हरकत नाही, काय हरकत नाही. वा वा वा. हा. अरे गोड चटणी असती तर याच्यासोबत. गोड चटणी आहे का? हा, अरण्या जरा चटणी तिसरं असली तर. बाकीचं घेऊन फिरतोय वसारे. अरे उचला. अरे काय त्यांना सुचलं नाही की ते पडतात. शांत. सांगितलं होतं. वा वा. सॉरी, मला उशीर झालाय का? तुम्ही समोसे खाताय, उपोषण बहुतेक संपलंय. मी येते. सॉरी. अरे नाही, मेन माणूस इकडे आहे. इकडे आहे. अरे हे आहेत ते कदम उपाशी आहेत ना, आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. एनिवे करू काय करायचं? बसा सर, बसा. आपण कव्हर करूया. मॅम तुम्ही बसा, सगळे बसा प्लीज. बसा. आपण एक पटकन व्हिडिओ करून टाकूया सर. तुम्ही बोलाल का? हा मी बोलतो. हा. 1 मिनिट. हा रेडी? येस, ऍक्शन. तर हे कदम मामा या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी गेले 21 दिवस उपोषण करतायत. म्हणजे 21 दिवस झाले यांच्या पोटात अन्नाचा कण नाही, यांनी पाण्याचा घोट घेतलेला नाही. आम्ही कर्मचाऱ्यांना प्रमोशन दिलेलं आहे, पण आमच्यामुळे हे 21 दिवस उपाशी आहेत. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो आणि त्यांना विनंती करतो की ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण मागे घ्यावं. घ्या ज्यूस. कट. एक मिनिट काय सर, झालं? बॅटरी संपली. परत अरे काय बॅटरी कशी संपली वसारे? बॅटरी अरे काय करतो? पण मला इकडे एकदम अरे काय झालं? वा भारी. तुमच्या या स्किटमुळे आमची हास्याची मागणी पूर्ण झाली. भन्नाट परफॉर्मन्स. हास्यरसिक प्रसाद दा. प्राजक्ता, तुझी पदोन्नती हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. वा बहारदार. अरुण, तुझ्यासारख्या एनर्जेटिक माणसानी इतका शक्तिहीन चेहरा करून पूर्ण वेळ वावरावं हे म्हणजे कसब आहे, आणि ते तू इतकं लिलया पार पाडलंस. क्या बात आहे अरुण. वा. जो पहिला तो लावला तो सूर, ओ दिल खेचक. वा ब्रिलियंट परफॉर्मन्स अरुण. फार मजा आली आणि हळूहळू तू तुझी एनर्जी नेहमीप्रमाणे पूर्वपदाला तू आणलीस. बहारदार. सगळ्यांची बाकी पण कॅरेक्टर्स मस्त. शाम्या रुबाबदार दिसतोयस आणि फटाकडी बनिता पण छान. मोरे, तेवढ्यात तू तुझं जे पेरलंस ते बरं त्यांना सुचलं नाही की ते पडतात. हे ऐनवेळचं वाक्य आहे का? ऐन वेळचं.
वा छान. बहारदार. मजा आली मजा आली. सई. बोनस परफॉर्मन्स होता एकदम मजा आली. अरुण दादा म्हणजे असं म्हणतात की जोड्या स्वर्गात बनवलेल्या असतात. तुमच्यासाठी बहुतेक स्क्रिप्ट बनतात स्वर्गात, कारण तुमच्यासाठीच होत आहे हे. तुमच्याशिवाय कुणी मला तरी दिसत नाही करू शकतं. द वे यू पोर्ट्रेड इट. फार मजा आली. अशक्य जागा काढल्यात तुम्ही. आणि पशाजी म्हणाले ते अगदी खरं आहे. वनिता फारच मस्त. वने तुझ्या गळ्यातून जेव्हा असा मंजूळ स्वर येतो ना तेव्हा सगळ्यात जास्त एक्सायटेड मी असते. आणि आज पण खूप मजा आणलीस. थँक्यू. मस्त. श्यामदादा छान दिसतंय. व्हेरी हँडसम आणि छान रोल होता. मस्त सादर केला. श्रमेश प्रथमेश मस्त. तेवढ्यात मोरे तुम्ही तिच्या जवळ बसून तिला इशारा, म्हणजे तुम्ही तुमचं जे कॅरेक्टर पेरलंय ते तुम्ही सोडत नाही याचा मला आनंद आहे. मस्त मजा आली.